माहित आहे तर तू चालू कायदा वितरणांचा आणलेला आहे ते आमच्या सर्व चालक मालकाचा असून सर्वसाधारण लोकांसाठी बी आहे। या कायद्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड। जर ड्रायव्हर जवळ जर 7 लाख रुपये असते तर तो कशाला गाडी चालवला असता। त्यासाठी आम्ही सर्व लोक मिळून, वाहन चालक मिळून, सर्व संघटना मिळून इथं आम्ही त्या कायद्याचा निषेध करत आहोत। त्यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, स्टेरिंग छोडो आंदोलन केलं आहे आणि हा आंदोलन आम्ही बेमुदत करणार आहोत जेव्हापर्यंत हे काळा कायदा परत होत नाही। आणि समोरची आमची तयारी उपोषण करायची सुद्धा आहे, या सरकारच्या लक्षात आला पाहिजे। उग्र उपोषण करणार आहोत, कारण सरकार अगर या कायद्याची अंमलबजावणी अगर केली नाही बरोबर, कारण चालक हा रोडवर 24 तास चालत असतो, चालल्यानंतर तो 7 लाख रुपये घेऊन कुठे कुठे फिरणार आहे आणि कुठे कुठे आपला जीव वाचवणार आहे। ऍक्सिडेंट झाल्यावर पब्लिक त्याला मारतात, सगळं काही करतात, तर तो आपला जीव वाचवेल त्या पेशंटला दवाखान्यात नेईल का तुमचे 7 लाख रुपये भरून देईल आणि त्याचा परिवार कोण पोचणार आहे? या सगळ्या गोष्टी कोण जिम्मेदारी घेणार आहे? या सगळ्या गोष्टीची सरकारने कायदा काढला पण त्या कायद्याची अंमलबजावणी का नाही केली बरोबर? सगळं करायला पाहिजे नव्हतं। शहानिशा करून सगळ्या गोष्टी ड्रायव्हर विषय बोलणार, ट्रान्सपोर्ट संघ बोलून सगळं काही करून ह्या सगळ्या गोष्टीची निष्कर्षपणा करायला पाहिजे नव्हता, पण केला का सरकारने? नाही केला। शेवटी काय झालं, ड्रायव्हर रोडवर आला। आता यानंतर आम्ही आमरण उपोषण बी करू शकतो, बेमुदत उपोषणही करू शकतो। नाही या बाबत म्हणजे पब्लिक त्याला मारते म्हणून तो उठून पळते, दुसरं काही कारण नाही आहे। पब्लिकवर तुम्ही गुन्हा दाखल करा, ड्रायव्हरला मारझोड करू नका, काही त्याच्या बचावची प्रक्रिया तुम्ही आणा संसदेमधून, कायद्यामधून काहीतरी आणा, कायदा त्या ड्रायव्हरसाठी तुम्ही काहीतरी असा लावा का ज्याला पब्लिक मारणार नाही। ऍक्सिडेंट झाल्यानंतर अगर पब्लिक अगर मारत असेल ड्रायव्हर काय करणार? काहीच नाही करू शकत नाही यासाठी कोणी ड्रायव्हर